नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात आज माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी होती। यात करुणा शर्मा यांच्याशी झालेले लग्न अधिकृत नसल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात केल्यानंतर करुणा शर्मा यांनी यावर मीच धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे, सगळ्याचे पुरावे कागदपत्र माझ्याकडे आहेत, मी 15 लाख रुपये महिना पोटगी घेणार असल्याचं म्हटलंय। जालना जिल्ह्यातील वाढवण गावातील तरुण छत्रपती संभाजीनगरच्या पिशोर गावात आला होता। गावात आल्यावर त्याच्या पाठीमागे मुकाट कुत्रे लागले। या कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी पळत सुटलेला हा तरुण खोल विहिरीत पडला। तब्बल 2 दिवस 2 रात्री या विहिरीतील दोरीला धरून त्याने स्वतःचा जीव वाचवलाय। अखेर 3ऱ्या दिवशी आजूबाजूचे लोक, ग्रामस्थ, पोलिसांच्या मदतीने अखेर या तरुणाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचलाय। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर फरार होण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचा तपास आता पोलिसांनी सुरू केलाय। फरार होण्यासाठी कोरटकरने जी चारचाकी वापरली होती ती गाडी पोलिसांनी आता चंद्रपूरहून ताब्यात घेऊन कोल्हापुरात आणली आहे। आईसह मामाच्या गावी आलेल्या चिमुकलीला अंगणात खेळताना 3 वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याने झडप टाकली। या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात वळण या गावात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे। नागपुरात अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका अपघातात एक भरधाव कार थेट घरात शिरल्याने एकच खळबळ उडाली। ही घटना एका उद्यानाच्या वळणावर घडली। यावेळी परिसरात वॉकिंग करणाऱ्या 2 युवतींशिवाय चालक आणि त्याचा साथीदार असे 4 जण जखमी झाले आहेत। अवैध धंद्यातील वादावरून मुकुंदवाडीमध्ये 2 गटात गँगवार उफाळला। यात हेल्मेट, मुक्या आणि बालाजी हे मुख्य आरोपी आहेत। यात हेल्मेट बालाजीवर प्रत्येकी 46 गुन्हे तर मुक्यावर 16 असे 3ही आरोपींवर तब्बल 108 गुन्हे दाखल आहेत। या तिघांना छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेने 10 तासांचा सापळा रचून मुंबईतून अटक केली आहे। सोशल मीडियावर दर काही दिवसांनी वेगवेगळे ट्रेंड येतात। सध्या इंटरनेटवर जपानी ॲनिमेशन शैलीच्या घिबली किंवा जिबली शैलीतील AI चित्रांची लाट आली आहे। ओपन AI ChatGPTच्या नवीन अपडेटद्वारे वापरकर्त्यांना त्यांची छायाचित्रे घिबली शैलीच्या स्वप्नवत दुनियेत नेण्याची संधी मिळाल्याने इंस्टाग्राम, X आणि रेडिटवर लोक आपल्या आठवणींना घिबली टच दे या लाटेवर स्वार झाल्याचं चित्र आहे। राज्यातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक वीज ग्राहकांना दिलासा मिळणार असून 1 एप्रिलपासून वीज बिल कमी होणार आहे। राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी आणि बेस्टसह अन्य वीज वितरण कंपन्यांचे नवीन वीज दर लागू करण्यास आयोगाने शुक्रवारी मध्यरात्री मंजुरी दिली आहे। करमाळा तालुक्यातील पूर्ण केलेल्या रस्त्यांच्या कामांची देयके अदा करण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया पार पाडण्यासाठी एका कंत्राटदाराच्या पर्यवेक्षकाकडून 30,000 रुपयांची लाच मागितली आणि तडजोडीत 20,000ची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या करमाळ्यातील उपअभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडलाय। 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी पराक्रमाची शर्थ करत दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणारे पोलीस कर्मचारी हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। राज्य सरकारच्या वतीने तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ सातारा जिल्ह्यातील केडंबे गावात एक भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे। भारतातील रस्ते सुरक्षा बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्येक दुचाकीस्वाराला 2 ISI प्रमाणित हेल्मेट देणे बंधनकारक केले आहे। नवी दिल्ली येथे झालेल्या ऑटो समिटमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे। एका व्यापाऱ्याला ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली 6.52 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे। या फसवणुकीची सुरुवात एका डेटिंग ॲपवरील मैत्रीपासून झाली होती। त्यानंतर सदर व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आलाय। उत्तर प्रदेशच्या नोएडामधल्या एका घरावर अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकल्यानंतर समोर आलेल्या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसलाय। किशोर आणि नीलू श्रीवास्तव नावाच्या जोडप्याने मॉडेल्सचे अडल्ट व्हिडिओ बनवून ते विकल्यानंतर कोट्यवधी रुपये कमावले। परदेशातून मोठ्या प्रमाणात रक्कम श्रीवास्तव दाम्पत्याकडे आल्याचे समजल्यानंतर ईडीने त्यांच्या घरावर धाड टाकली होती। डिजिटल अरेस्ट प्रकरणामुळे एका वृद्ध जोडप्याने स्वतःला संपवलंय।
कर्नाटकच्या बेळगावमध्ये एका वृद्ध जोडप्याने सायबर फ्रॉडच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलंय। महत्त्वाची बाब म्हणजे आत्महत्या करणारी व्यक्ती महाराष्ट्र शासनामध्ये माजी अधिकारी होती। वृद्धाची सायबर फसवणूक झाल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी सतत धमक्या दिल्या होत्या। यानंतर मानसिक तणावामुळे वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केली आहे। हवाई दलाच्या सिव्हिल इंजिनियरची भल्या पहाटे गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे घडली आहे। S.N. मिश्रा असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून अज्ञात हल्लेखोराने राहत्या घरी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली आहे। दिल्लीच्या विवेक विहार परिसरातील एका घरात बेडमध्ये महिलेचा कुजलेला मृतदेह सापडलाय। दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून पाहिला असता हा सगळा प्रकार समोर आलाय। पोलिसांनी घरमालक विवेकानंद मिश्रा याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। मृत महिलेची ओळख पटण्याचे प्रयत्न सुरू आहेत। छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील केरलापालच्या जंगल परिसरात सुरू असलेल्या चकमकीत 16 नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलंय। आज सकाळी 8 वाजतापासून ही चकमक सुरू असून मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते अशी शक्यता छत्तीसगड पोलिसांनी वर्तवली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्काचा प्रभाव कमी करण्यासाठी भारत सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आलंय। मोदी सरकारने अमेरिकेतून येणाऱ्या कृषी उत्पादनांवर टॅरिफ कमी करण्याची ऑफर दिली असून यामध्ये बदाम, क्रॅनबेरी, अक्रोड, पिस्ता आणि कडधान्यांचा समावेश आहे। म्यानमारला शुक्रवारी रात्री पुन्हा भूकंपाचा धक्का बसला असून या भूकंपात 150 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय। या भूकंपात शेकडो नागरिक जखमी झाले आहेत। रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.2 इतकी नोंदवण्यात आली आहे। नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाचं केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होते। नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये शुक्रवारी राजेशाही समर्थक आणि रिपब्लिकन आमने सामने आल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली। राजेशाही पुन्हा प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी टिंकुणे परिसरात निदर्शने करणाऱ्या लोकांना पोलिसांनी अडवले असता त्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला। परिस्थिती चिघळताना पाहून पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे सोडले आणि वॉटर कॅननचा वापर केला। मार्च संपून एप्रिलचे वेध लागल्यावर राज्याला उन्हाचा तडाखा बसायला सुरुवात झाली आहे। राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमापकाने 40 अंश सेल्सिअस तापमान दाखवल्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना सकाळच्या सत्रातच वर्ग घेण्याचे निर्देश दिले आहेत। त्यानुसार सर्व शाळा सकाळी 7 वाजताच भरणार आहेत। महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 या परीक्षेचे परिपत्रक आयोगाकडून जाहीर करण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत संवर्गातील 385 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही 28 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे। सीए इंटरमिडिएट आणि फायनल परीक्षांच्या तारखा काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आल्या आहेत। सीए इंटरमिडिएट ग्रुप 1 परीक्षा 3, 5 आणि 7 मे रोजी होणार असून ग्रुप 2 परीक्षा 9, 11 आणि 14 मे रोजी घेतली जाईल। त्याचप्रमाणे सीए फायनल ग्रुप 1 ची परीक्षा 2, 4 आणि 6 मे रोजी होणार आहे, तर ग्रुप 2 ची परीक्षा 8, 10 आणि 13 मे रोजी आयोजित केली जाणार आहे। इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने सीए फायनल परीक्षा आता वर्षातून 2 ऐवजी 3 वेळा घेतली जाणार असल्याची घोषणा केली आहे। नवी मुंबई महापालिकेत 620 रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे। भरती प्रक्रिया 28 मार्च पासून सुरू झाली आहे। अर्ज करण्याची लिंकही सुरू झाली आहे। या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 11 मे 2025 आहे। शशांक केतकरने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून त्याने सरकारला प्रश्न विचारलाय। त्या व्हिडिओमध्ये म्हटलंय की मीरा रोडला मी 12 वर्षांपूर्वी एक घर घेतलंय, अजून मला ते मिळालं नाही कारण त्यावर सरकारचं सील आहे। कोणाबद्दल अशी कॉमेडी करू, कारण एक तर ती बिल्डिंग पाडली जाईल आणि मला कोणीतरी बांधून देईल, काय करू? बँकेकडून अधिकृतरित्या कर्ज घेतलं होतं ते फेडून झालंय असं त्यांनी म्हटलंय। अखेर तारक मेहता का उल्टा चष्माच्या निर्मात्यांना एक नवीन दयाबेन सापडली असून तिचं मॉक शूटिंग देखील सुरू झालंय। पूर्वी दिशा वकानी या शो मध्ये दयाबेनची भूमिका साकारत होती। काही महिन्यांपूर्वी असित मोदी यांनी स्वतः सांगितलं होतं की दिशा वकानी कधीही तारक मेहतामध्ये परतणार नाही। असित मोदी यांनी दिशा वकानीची रिप्लेसमेंट शोधली आहे। नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांनी आत्ताच्या आणि आधीच्या विनोदाबद्दल भाष्य केलंय। अशोक सराफ म्हणाले की आम्ही जी कॉमेडी करतो ती लोकांना पटेल का या विचारानेच करतो, निदान मी तरी करतो।
हे लोकांना पटणार आहे किंवा नाही याचा विचार करावाच लागतो. कॉमेडी विचाराने आणि लोकांना विचारात घेऊनच केली पाहिजे, असं अशोक सराफ पुढे म्हणाले आहेत. IPL 2025चा 7वा सामना 27 मार्च रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला, जिथे LSG संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला. LSG विरुद्धच्या महत्त्वाच्या परिस्थितीत बाद होण्याचे दुःख नितीश कुमार रेड्डीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. जेव्हा तो आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे चालत होता, त्या दरम्यान पायऱ्या चढताना तो रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि रागाच्या भरात त्याने त्याचे हेल्मेट फेकून दिले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. IPL 2025च्या 8व्या सामन्यात MS धोनीने त्याच्या धारदार स्टंपिंगने फिल सॉल्टला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या स्टंपिंगला त्याला सुमारे 0.10 सेकंद लागले. हे स्टंपिंग पाहून दुसऱ्या टोकाला उभा असलेला विराट कोहलीही आश्चर्यचकित झाला. फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी RCBच्या डावाची सुरुवात केली. सॉल्ट वेगाने धावा काढत होता, पण 5व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर MS धोनीने त्याच्या विकेट किपिंगने त्याचा डाव संपवला. IPLच्या 18व्या मोसमातून मोठी बातमी समोर आली आहे. BCCIने एका सामन्याची तारीख बदलली आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात 6 एप्रिलला सामना होणार होता. मात्र BCCIने या सामन्याच्या तारखेत बदल केलाय. KKR विरुद्ध लखनौ यांच्यातील सामना 6 ऐवजी 8 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.